आळंदीवरून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज त्या पालखीचा या मैदानावर गोल रिंगण पार पडलं आणि अशा पद्धतीने ज्या ठिकाणी ही पालखी ठेवण्यात आली होती त्या पालखीचं दर्शन जे आहे ते या महिला अशा स्वरूपाने घेता येते। लोटांगण घालून हे त्यांचं दर्शन जे आहे ज्या ठिकाणी या पालखीचं ठेवली होती आणि पालखी ठेवल्यानंतर रिंगण सोहळा जो आहे तो पार पडला होता आणि पार पडल्यानंतर दर्शन मिळालं नाही, त्यामुळे ज्या मैदानावर ही पालखी ठेवली होती त्या मैदानावर हे वारकरी जे आहेत इथले भक्त जे आहेत आणि आसपासचे जे काही महिला आहेत त्यांनी अशा पद्धतीने अशा स्वरूपाने दर्शन घेतलेले आहेत। गर्दीचा महासागर या मैदानावर आपल्याला दिसतोय। कडूस फाटा मैदानावर दुसरं माऊलींचं गोल रिंगण जे आहे ते पार पडलं होतं आणि पार पडल्यानंतर पालखी जी आहे ती पुढे गेली। मात्र ज्या मैदानावर ज्या ठिकाणी ही पालखीची रांगोळी देखील आपण काढलेली दिसत आहे आणि तिथली जे माती घेताना दिसतात आहे आणि वारकऱ्यांचं आणि स्थानिक ज्या महिला आहेत त्यांचं या सगळ्यामध्ये दर्शन ते घेताना दिसतात आहे। आपल्यासोबत काही माऊली आहेत, तुम्ही सगळ्यामध्ये दर्शन अशा पद्धतीने घेतले, नेमकं काय याच्या पाठीमागचं कारण आहे? माऊलीची श्रद्धा आहे याच्यामागे, काही दुखणं आमचं कमी होईल, हरल याची आशा आहे मला माऊलीकडून। खूप आनंद होतो, आनंद होते याचा अंत नाही आहे, एवढा आनंद होतात खूपच। तुम्हाला पालखीचं दर्शन मिळालं नाही, गोल रिंगण पाहिलं आणि मग तुम्ही आता अशा लोटांगण घालून? आमची श्रद्धा आहे माऊलीवर, आमची श्रद्धा आहे की कित्येक ज्ञानेश्वरींचं कळावर कित्येक नाही असं डोळ्याला पाणी येते, एवढा आमचा विश्वास आहे माऊलीवर। काय भावना आहे तुमच्या मनामध्ये? सुख, समाधान, शांती, मुलं बाळ छान। डोळ्यात अश्रू आहे तुमच्या? हो, आनंदाचे अश्रू आहे। आनंदाचे अश्रू आहे। वर्षातून एकदा माऊलींचं दर्शन होतं आणि तुम्ही आता पंढरीची अगोदर आलं पालखीत वारीत लागून नमस्कार झाला, आता मग याच्यामध्ये आलं माऊली। काय माऊली तुमचं काय आहे? आमचं तेच आनंदात आहे, माऊलीचं दर्शन झालं, पायी आलोत आळंदीपासून। माऊलीचं कत्ते आम्ही बसलो नाहीत, काय नाही, अक्षरशः लोटांगण घालून दर्शन घेतलं? अक्षर लोटांगण घालून दर्शन घेतलं माऊलीचं इथं। हा, समाधान झाली लेकरा बाळाची, मुलाची, आमची। येत मग अश्रू आहे डोळ्यात? आश्रू ते आनंदाचे माऊलीचे आश्रू येतं, आनंद अश्रू। काय माऊली? हो, माऊली म्हणजे एक अविस्मरणीय क्षण आहे, तो शब्दात नाही सांगू शकत। पण मी तर म्हणून प्रत्येकाने एकदा पंढरीची वारी माऊली बरोबर करायलाच पाहिजे। मी माझ्या नवऱ्याची वारी करते, ते आता नाही येत, पण मी त्यांची ही प्रथा पुढे चालत ठेवणार आहे, आयुष्यभर ठेवणार आहे। बस एवढं। भावना दाटून येतात? हो, खूप येतात। आम्ही सगळ्या बहिणी, तिघीजणी बहिणी, आमची राहुटी आहे ना ती 3 बहिणी, 3 जावा आणि परत 3 बहिणी, म्हणजे 9 बहिणीची 3 जावांची अशी आमची राहुटी आहे। दिंडी क्रमांक 125 महादेव कासार। माऊली, काय या अशा माती या ठिकाणी घेऊन जात असतात वारकरी जे आहेत, जे आळंदीपासून निघालेले पंढरपूरच्या दिशेने येत असतात आणि त्याच माऊलींकडून आता काही माती घेतली जाते ज्या ठिकाणी पालखी ठेवली जाते तिथून। समाधान वाटतं का तुम्हाला? काय माऊली, मी 6 वर्ष झाले तुळस घेऊन येते, पाय चालते, डोक्याला वजगीचं होत नाही, पाय नाही दुखत, काय होत नाही। हा, आज 185 दिंडी आहे आमची, मांठ्याची दिंडी आहे। मला तर 2 महिन्यापासून वेध लागलेत वारीचे, मला खूप आनंद झाला, खूप वारीतून इतका कंठ दाटून येतोय आणि जोपर्यंत माझ्या होईल तोपर्यंत शेवटपर्यंत मी वारी करणार आहे। काय समाधान आहे? खूप समाधान यांचा जल्लोष जो आहे तो वारकऱ्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय उत्साही वातावरण या मैदानावर आहे आणि वारकऱ्यांनी एकच माऊलीचा जल्लोष केलेला आहे, गजर केलेला आहे आणि त्यामुळेच आता वारकरी जे आहे इथून अंतिम टप्पा जो आहे वारकऱ्यांचा सुरू होत आहे। तत्पूर्वी या मैदानावर रिंगण झालं आणि वारकऱ्यांच्या या महिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू आलेले आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, कडूस।